या कार्यक्रमासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, प्राध्यापक या सर्वांचा मी समाज शिक्षण मंडळ संचलित अमृतेश्वर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो. कार्यक्रमाची रूपरेषा अशी राहील की पहिले विद्यापीठ गीत आपण विद्यापीठ गीताने आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. त्याच्यानंतर माननीय डॉक्टर शीतल शेणकर मॅडम कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील. त्याच्यानंतर राष्ट्रपती पदक प्राप्त आणि संचालक समाज शिक्षण मंडळ नंदकुमार सागर सर आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याच्यानंतर माननीय प्राचार्य डॉक्टर लाटे सर आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि मग जे आपले आजचे वक्ते आहेत त्यांचं बीज भाषण आज आपण ठेवलेलं आहे ते म्हणजे मनोज कुमार टापरे सर योगाचार्य आहेत, त्यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळेल. आणि मग आभाराने या कार्यक्रमाची सांगता. मी टेक्निकल टीमला विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीतापासून करावी. टेक्निकल टीम सर. चलो छापाइएगा आवाज नहीं है. मैसेज नहीं. काही टेक्निकल काही तांत्रिक बाबींमुळे आवाज येत नाहीये. आपण पुन्हा एकदा सगळ्या विनंती करतो की त्यांनी विद्यापीठ गीत पवित्र
धन्यवाद सर. आजच्या दिवसाचं महत्त्व हे खूप मोठं आहे. 2014 मध्ये आपले भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड नेशन्समध्ये जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी 2014 मध्ये सर्व देशांसमोर राष्ट्रीय योग दिनचा प्रस्ताव ठेवला आणि मुळात हा प्रस्ताव 193 देशांपैकी 173 देशांनी लगेचच मान्य करून हा जो आजचा 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून 2014 पासून आपण साजरा करतो. मित्रांनो, खरं तसं बघायला गेलं तर सनातन काळापासून भारत हा जगद्गुरू राहिलेला आहे. कारण प्रत्येक वेळेस भारताने जगाला अनमोल अशा गोष्टी, अनमोल ठेवी अशा जगाला भारताकडून मिळालेल्या आहेत. त्यातली सगळ्यात अनमोल गोष्ट म्हणजे योग. आणि आजच्या काळामध्ये योग हा आपल्याला जी कोविडची सिच्युएशन आहे, कोविडची परिस्थिती आहे, त्यामध्ये जर आपल्याला तारून नेणारं कुठलं गोष्ट असेल सध्या तर मला वाटतं ते योग आहे. मला एक वाक्य नेहमी राहून राहून आठवतं महाभारतातलं भगवद्गीतेतलं, की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला एक श्लोकामध्ये असं सांगितलं की अर्जुन, तू काही करू नको, तू फक्त योगी हो, तर तुला आपोआप मिळतील. मला वाटतं हा श्लोक खरं काही मला असंही वाटतं की आपल्या प्रत्येक जे काही समस्या आहेत त्याचं प्रत्येकाचं उत्तर हे आपल्याला भगवद्गीतेमध्ये कुठल्या ना कुठल्या अध्यायामध्ये, कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये मिळतं. जसं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की बाबा तू योगी हो, तर आजच्या काळामध्ये खरंच ती गरज आलेली आहे की योगी म्हणजे योग करणारा असा फक्त योगी का, तर त्याचे भरपूर त्याचे डायमेन्शन्स आहेत. तर त्यामुळे आज आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. आपल्याला भरपूर गोष्टी आपल्याला योगाच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून कळतील. पुढे कार्यक्रम चालू करण्याच्या आधी मी माननीय शारीरिक संचालिका डॉक्टर शीतल शेणकर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. डॉक्टर शीतल शेणकर. थँक्यू सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सुस्वागतम. समाज शिक्षण मंडळ विंझर संचलित अमृतेश्वर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात आज 7वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व क्रीडा विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने हा आंतरराष्ट्रीय योग दिन आज महाविद्यालयाच्या वतीने साजरा होत आहे. योग दिन साजरा करणे हे महाविद्यालयासाठी नवीन नाही. दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभाग यांच्या वतीने हा उपक्रम राबवला जातो. विद्यार्थी त्याच्यामध्ये योगासने, प्राणायाम याचे प्रात्यक्षिक आणि सराव करत असतात. व यावर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला तो ऑनलाईन स्वरूपाचा करावा लागत आहे. यामध्येही आपल्याला तज्ञ मनोज टापळे सर हे मार्गदर्शन करणार आहेत. प्राणायामाच्या माध्यमातून शरीर तंदुरुस्त कसं ठेवायचं याचं ते मार्गदर्शन आपल्याला या सेशन मध्ये देणार आहेत. त्याचबरोबर योगाचे यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, प्रत्याहार, समाधी या अष्टांग योगाच्या माध्यमातून शरीर आणि मनावर कसं नियंत्रण ठेवायचं व अधिक शरीर सुदृढ कसं करावं यासाठी मार्गदर्शन आपल्याला असणाऱ्या या योग दिनाच्या व्याख्यानातून होणार आहे. समाज शिक्षण मंडळ संस्थेने विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षण न घेता त्याचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याचे कला क्रीडा या क्षेत्रामध्ये योगदान असावे या स्वरूपाने कायमच प्रयत्न केलेले आहेत. आमचे प्राचार्य संस्थाचालक डॉक्टर नंदकुमार सागर सर हे आम्हाला या संदर्भात कायमच मार्गदर्शन देत असतात. राष्ट्रीय सेवा योजनेतील कोऑर्डिनेटर्सने आम्हाला मदत केली आहे सदर कार्यक्रम आयोजन करण्यासाठी. व या कार्यक्रमासाठी मी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा देत आहे. व प्रास्ताविक माझे 2 शब्द इथेच थांबून मी पुढील सूत्रे वांगवड सरांच्या हाती देत आहे. धन्यवाद मॅडम. मला राहून लिओ झू जे चायनीज फिलॉसॉफर त्यांचं वाक्य राहून मला आठवतं की टू द माइंड दॅट इज स्टिल द होल वर्ल्ड सरेंडर्स. इतकं मार्मिक वाक्य आहे की जे मन शांत आहे त्याच्यासमोर पूर्ण जग, पूर्ण विश्व नतमस्तक होतं. मला वाटतं की मन शांत करण्यासाठी एकच राहून परत येऊन एकच उत्तर मिळतं, ते म्हणजे
योग. आपल्या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख पाहुणे आणि राष्ट्रपती पदक विजेते संचालक समाज शिक्षण मंडळ विंजर नंदकुमार सागर सर, ज्यांचे शब्द आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शन करावं. नंदकुमार सागर सर. नमस्कार सर्वांना. समाज शिक्षण मंडळ विंजर या संस्थेचे अमृतेश्वर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय विंजर या महाविद्यालयाच्या वतीने आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत. पुणे विद्यापीठ असेल आणि संपूर्ण जगच हा दिवस उत्तम पद्धतीने साजरा करत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजीव लाटे सर, या विभागाचे प्रमुख माननीय डोंगरे सर असतील, माननीय प्राध्यापक डॉक्टर शेणकर मॅडम असतील, आणि आजचे जे व्याख्याते आहेत ते प्राध्यापक डॉक्टर मनीष कुमार टापरे सर असतील, आणि जे सूत्रसंचालन करतात, उत्तम पद्धतीच्या दिशा देतात असे प्राध्यापक डॉक्टर वांगवाड सर, आणि सर्वच प्राध्यापक आणि सहभागी सर्व प्राध्यापक यांना माझा नमस्कार. सर्वांचं संस्थेच्या वतीने मी स्वागत करतो. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत असताना 21 जून हा जगभरात साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली. वांगवाड सरांनी सांगितल्याप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाच्या कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली आणि 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय दिवस जगभरात साजरा करण्यात आला. भारतीय धर्म संस्कृतीमध्ये आपण योग संकल्पनेची मांडणी पाहिलेली श्रीमान भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. त्याच जोडीने भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते असे पतंजल योग सूत्र ग्रंथात सांगितले गेले. जगभरातून स्वीकारले गेलेले हे भारतीय संस्कृतीचे योगाचे महत्व अधोरेखित होण्याचा प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने निश्चित होत आहे. 2 वर्षात या उपक्रमाने चळवळीचे रूप घेतले आहे. 18 जून रोजी ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांच्या उपस्थितीत योग सत्र झाले. स्वतः अबॉट यांनी यावेळी योगासने सुद्धा केली. आपले पंतप्रधान असतील किंवा सर्वच माणसं या जगभरातली आज योग दिन पाळतात, योगासनं करतात, आणि योगाने शरीर सुडूल होतं, बौद्धिक विकास होतो, एकाग्रता निर्माण होती, रागावर नियंत्रण होतं, आणि या सर्व गोष्टीचा फायदा आपलं शरीर संपादनासाठी निश्चित होतो. आपण पाहिलं प्राणायाम करताना सुरुवातीला भस्त्रिका, दीर्घ श्वसन, श्वास घेणं, श्वास सोडणं, याने संपूर्ण शरीर नियंत्रण होतं, आणि श्वासावर नियंत्रण आल्यानंतर आपोआपच आपलं शरीर, आपलं माइंड अतिशय स्थिर असं होतं आणि स्थितप्रज्ञ असा माणूस निर्माण होतो. आपण योगाचार्य अनेक पाहिलेत. स्वामी विवेकानंदांसारखा सुद्धा माणूस पाहिल्यानंतर इतका तेजस्वी पुरुष या योगाच्या माध्यमातून निर्माण होतो आणि बुद्धीला खूप चालना मिळते. मग भस्त्रिका असेल, कपालभातीने आपल्या पोटाचे व्यायाम असतील, अनुलोम विलोम असेल, उत्तम पद्धतीने एका नाकपुडीने श्वास घेणे, दुसऱ्या नाकपुडीने सोडणे, पुन्हा घेणे, पुन्हा सोडणे. हा आज कोरोनाचा प्रादुर्भाव पाहिला तर आपण हे ज्या व्यक्ती करतात, जे योगासनाला महत्व देतात, व्यायामाला महत्व देतात, त्या व्यक्ती आजही ह्या महामारीत सुद्धा उत्तम पद्धतीने स्थिर राहिल्या. म्हणजे प्रादुर्भाव झाला असेल पण उत्तम पद्धतीने त्यांनी योगाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी आपलं स्वास्थ्य, आरोग्य चांगल्या पद्धतीने टिकवता आलं. त्याचप्रमाणे भ्रामरी असेल, ओंकार असेल, म्हणजे नाभीपासून मेंदूपर्यंत संवेदनांना निर्माण करणारा ओंकार जर आपण म्हटला तर उत्तम पद्धतीचा ओंकार
केल्यानंतर आपला मेंदूवर खूप उत्तम पद्धतीने व्यायाम होतो आणि एक बौद्धिक विकासाला नेहमी मी म्हणतोय तशी चालना मिळते. म्हणून आपण नेहमी रोज हे केवळ 21 जून आणि योग दिन म्हणून साजरा करण्यासाठी नाही, तर सगळ्यांचं उत्तम पद्धतीचं आरोग्य टिकायचं असेल तर प्राणायाम योगासनाला खूप महत्व दिलं पाहिजे आणि ते केल्याने आपल्याला मनुष्यामध्ये दीर्घ जीवन मिळण्याची शक्यता आहे. म्हणून आपण प्रत्येकाने कोण काय म्हणेल काय सांगेल हे न पाहता आरोग्याला महत्व देऊन कितीही संपत्ती असेल, आपण पाहिलं आपण या काळामध्ये प्रादुर्भाव कोविडचा झाल्यानंतर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, लोक मृत्युमुखी पडली आणि काय राहिलं नाही, संपत्ती महत्वाची नाही, म्हणून आरोग्य संपदा महत्वाची. त्यासाठी रोज प्राणायाम योगासन आणि सूर्यनमस्कार केले पाहिजे. एका सूर्यनमस्काराने सर्वसामान्य व्यक्तीचा 13.90 कॅलरीज जळतात एका सूर्यनमस्काराने. म्हणून आपण 12 सूर्यनमस्कारांचा नियम घालून घेतलेला आहे, पण हळूहळू 108 सूर्यनमस्कार आपण जर केले तर आपलं शरीर सडपातळ भांदेसूद सुडल असं नक्कीच दिसतं. त्यासाठी सूर्यनमस्काराला तितकंच महत्व आहे. म्हणून हा 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतोयच, पण याची उजळणी म्हणून, याची जागृती म्हणून आपण रोज प्रत्येक विद्यार्थी असतील, शिक्षक असतील किंवा समाजातील प्रत्येक माणसाने उत्तम पद्धतीचं आरोग्य मिळवण्यासाठी आपल्याला योगासन, प्राणायाम, सूर्यनमस्कार याच्यावर भर दिला पाहिजे आणि ह्याला नियमितता असली पाहिजे. रोजच्या रोज या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, त्याला पर्याय नाही. कितीही मेडिकल सायन्स पुढे गेलं, कितीही दवाखाने मोठे झाले, तरी पण जो योगासन, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार करणाऱ्या व्यक्तीला मात्र उत्तम पद्धतीचं काम, उत्तम पद्धतीचे शरीर, आरोग्य संपदा लाभू शकते, अशा पद्धतीचं माझा विश्वास आहे. आज निश्चित समाज शिक्षण मंडळाचे अमृतेश्वर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य असतील, सर्व प्राध्यापक असतील, यांनी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा या ठिकाणी साजरा करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो, मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी टापरे सर आपल्याला निश्चितपणे योगाचं महत्व सांगतील. त्या सर्वांनाच या योग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. सरांचे शब्द नेहमी आम्हाला मार्गदर्शक ठरतात. खूप मार्मिक शब्दामध्ये सरांनी आपल्याला योग, त्याचं महत्व आणि प्राणायाम याचं महत्व सरांनी सांगितलं. संस्कृतमधला एक श्लोक आहे, योग कर्मेसु कौशलम. म्हणजे सगळ्यात मोठं कर्म काय असेल तर ते योग, सगळ्यात कुशल कर्म काय असेल तर ते योग, असं आपल्या सनातन याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे योग किती महत्त्वाचा आहे हे आजच्या परिस्थितीमध्ये तर आपल्याला जाणवत आहे. पुढे मी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर संजीव लाटे सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. समाज शिक्षण मंडळ संचलित अमृतेश्वर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय विंझर मधील राष्ट्रीय संयोजन विभाग व क्रीडा विभागाच्या वतीने या योग दिनाचं औचित्य साधून कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्त संस्थेच्या वतीनं राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त माननीय नंदकुमार सागर सर यांनी आताच आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. याशिवाय संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच राष्ट्रीय संयोजन विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गडकर सर, डॉक्टर वांगवाड सर, क्रीडा संचालिका शीतल सेंडकर मॅडम आणि आजच्या कार्यक्रमाचे टेक्निकल सेशनचं काम पाहणारे मान्य सर, आजच्या कार्यक्रमाचे सर आणि महाविद्यालयातील सर्व तरुण गुणवान स्टाफ, नॉन टीचिंगचा सर्व कर्मचारी, आज आपण योग दिन साजरा करत आहोत. संपूर्ण जगाचा जग हा कार्यक्रम संपूर्ण उत्साहानं साजरा करत आहे.
एकंदरीत जर पाहिलं आताच नंदकुमार सागर साहेब योग जर केला तर मन प्रसन्न राहत आणि मन प्रसन्न जर राहिलं तर त्याच्या आपल्या कामावर सकारात्मक परिणाम होतो आणि आपल्या हातून अधिक उत्पादकता घडून येण्यास मदत होते. या योग दिनाचं महत्व विचारात घेऊन पुणे विद्यापीठामार्फत संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी, प्राध्यापकासाठी आणि प्राचार्यांसाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा 8 दिवसामध्ये आयोजित केलेल्या आहेत. त्यामध्ये प्राचार्यांची कार्यशाळा पाठीमागच्या आठवड्यात संपन्न झाली. आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं याचं कोऑर्डिनेशन जे आहे प्राध्यापक डॉक्टर योगेश खंडेकर आणि संपूर्ण हा कार्यक्रम जो पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून संपूर्ण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा हा मानस आहे. या कार्यक्रमाला मी महाविद्यालयाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. पुढे हा कार्यक्रम चालू करायच्या आधी पुढे आपले जे मुख्य वक्ते आहेत ते बोलणार आहेत. एक कोट मला आठवतो, यू कॅनॉट ऑलवेज कंट्रोल व्हॉट गोज ऑन आउटसाइड बट यू कॅन ऑलवेज कंट्रोल व्हॉट गोज ऑन इनसाइड. खूप छान कोट आहे. म्हणजे परत हा येऊन योगाकडे येऊन थांबतो की जर तुम्ही तुमच्या बाह्य जगामध्ये काय चाललंय हे तुम्ही काही तुमच्या हातात नाहीये, पण जे तुमच्या अंतर जगात आहे, अंतर्मनात आहे, जे काही चाललेलं आहे ते तुमच्या हातात आहे. आणि मग याची गुरुकिल्ली काय आहे तर मग योग आहे. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते माननीय मनोज कुमार टापरे सर, जे योगाचार्य पण आहेत, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर म्हणजे ऑनलाईन झूमच्या माध्यमातून मागली 2 वर्ष ते लोकांना योगा प्रशिक्षण देत आहेत. मी मनोज कुमार टापरे सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय मनोज कुमार टापरे सर. आपले सर आवाज येत नाहीये. आवाज नाही येत. Okay, am I audible, sir? You audible now? Yes, now audible. Yeah. Please continue. Technical problem. समाज शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, माननीय प्राचार्य नंदकुमार सागर, महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय लाटे सर आणि सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांचं मी आज स्वागत करतो. तर आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आणि हा योग दिवस माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली जे युनायटेड नेशन मध्ये जे भाषण दिलं होतं आणि त्या भाषणाला जवळपास 273 देशांनी प्रतिसाद दिला आणि तो आंतरराष्ट्रीय योग दिवस हा आज 273 देशांमध्ये साजरा केला जातो. आता ही जी कन्सेप्ट आहे, ही योग ही एक्सपिरियन्शियल सायन्स आहे. म्हणजे योग हा अनुभव करण्याची गोष्ट आहे. योगाबद्दल किती थिअरीचे लेक्चर दिले, किती पुस्तकं वाचले, तरी त्यातून योगाची कन्सेप्ट आपली क्लिअर होत नाही. तर आजच्या सेशन मध्ये आपण बेसिक योगाची थोडीशी थिअरी बघणार आहोत, नंतर योगाचे फायदे बघणार आहोत आणि योगा करत असताना काही डूज आणि डोंट्स आहेत. त्या डूज आणि डोंट्सची माहिती असली पाहिजे. या गोष्टी माहिती असेल तरच आपल्याला योगासनांचे, प्राणायामाचे आपल्याला बेनिफिट्स मिळतात. आणि काही आपण प्रॅक्टिकल सेशन बघणार आहोत की बऱ्याचदा त्याच्याकडे जे नॉर्मल लोक योगा करतात, म्हणजे हा योगा शब्द जर मी वापरला तर आसनांवरती जास्त फोकस आहे, बॉडी मुवमेंट वरती जास्त फोकस आहे. पण
प्राणायाम किंवा मन एकाग्र करण्याच्या क्षमता किंवा मन एकाग्र करण्याच्या टेक्निक्स म्हणजे मेडिटेशन याच्यावरती खूप प्रमाणात फोकस देत नाहीत. भरपूर योगा क्लासमध्ये तुम्ही बघितलं असेल तर प्राणायाम आणि मेडिटेशन या 2 गोष्टीवरती फोकस दिला जात नाही. तर याच्या 2 ते 3 टेक्निक म्हणजे प्रॅक्टिकल सेशन मी आज आपल्या सेशन मध्ये घेणार आहे. सो लेट मी शेअर माय स्क्रीन. येस. तर आता योग हा जो शब्द आहे, योग म्हणजे काय? ठीक. तर योग ही भारताने जगाला दिलेली सर्वात अनमोल गिफ्ट आहे. ओके. एन्शियंट भारताने म्हणजे आणि योगाचा भरपूर ऋषी मुनींनी अभ्यास केला आहे. त्यातले पतंजली अशी ऋषी होते की ज्यांनी साधारणतः 2500 वर्षापूर्वी, काही पुस्तकं सांगतात की 5000 वर्षापूर्वी, तर या दरम्यान आपण पकडूया 2000 वर्ष किंवा 2500 वर्षापूर्वी ही सर्व योगाचं जे ज्ञान आहे ते एक सूत्र रूपाने प्रसिद्ध केलं आणि त्याला म्हणतात पतंजली अष्टांग योगा. ठीक. आता हा जो योग शब्द आहे, या योगा करण्यामुळे काय होतं की योगा करण्यामुळं आपले शरीर आणि मन ह्याच्यामध्ये युनिटी आणि कोऑर्डिनेशन आणलं जातं. आता हे खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. ओके. बॉडी आणि माइंड. बऱ्याचदा असं बघा की आपण इथे जरी बसलो आहोत तरी आपलं मन बघा खूप वेगळ्या ठिकाणी धावत असतं. मनामध्ये असंख्य विचार चालू असतात सायमल्टेनियसली. म्हणजे मन आणि शरीर याच्यामध्ये कोऑर्डिनेशन कसं आणावं, युनिटी कशी आणावं हे योगाने साधलं जातं. दुसरा योगाचा बेनिफिट असा आहे की विचार आणि कृती ह्यांच्यामध्ये तारतम्य किंवा समतोलपणा हा नियमित योगा प्रॅक्टिस करण्यामुळे साधला जातो. तिसरी गोष्ट रिस्ट्रेंट म्हणजे फार आपण त्याला म्हणूयात संयम आणि फुलफिलमेंट म्हणजे उपलब्धी. ठीक. आता संयम आणि उपलब्धी म्हणजे काय? जर विद्यार्थी आपण असो तर विद्यार्थीच्या दृष्टीने काय, परीक्षा देणं महत्वाचे आहे, अभ्यास करणं महत्वाचे आहे. तर अभ्यास करत असताना, परीक्षा देत असताना एक संयमाची निर्मिती झाली पाहिजे. अभ्यासाला बसल्यानंतर बघा 10 मिनिटं झाले की रेस्टलेसनेस फील येतो. ठीक. मन फोकस होत नाही, मन शांत होत नाही. तर अशा वेळेस तो संयम कसा डेव्हलप करावा, संयम बिल्ड कसा करावा आहे ही योगामधून आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला त्याची माहिती मिळते. आणि फुलफिलमेंट म्हणजे उपलब्धी म्हणजे आपण जे ध्येय ठरवलं आहे, ओके, ते ध्येय ठरवण्यासाठी, गाठण्यासाठी जी ऊर्जा पाहिजे, जी शक्ती पाहिजे, जो मेंटल फोकस पाहिजे, अवेअरनेस पाहिजे, याची उपलब्धी आपल्याला योगामधून मिळते. दुसरी गोष्ट, आपण निसर्गाच्या आणि स्वतःच्या जवळ योगाच्या माध्यमातून जाऊ शकतो. नियमित योगा प्रॅक्टिस केल्यानंतर ओके आपण कोण आहोत, हू एम आय, व्हॉट एम आय, या गोष्टींची आपल्याला जाणीव होते. ठीक. आणि हा एक होलिस्टिक अप्रोच आहे टुवर्ड्स हेल्थ अँड वेलबिंग. ठीक. आता योगा म्हणजे काय ही गोष्ट आपण बघूयात. सो योगा इज अ स्पिरिच्युअल डिसिप्लिन बेस्ड ऑन एक्स्ट्रीमली सटल सायन्स which focus on bringing harmony between body and mind. ओके. म्हणजे काय, योगा ही एक आध्यात्मिक विद्याशाखा आहे. ओके. आणि ही विद्याशाखा कशावरती डिपेंडंट आहे, कशावरती बेस्ड आहे, की सूक्ष्म विज्ञानावरती बेस्ड आहे. ठीक. सूक्ष्म विज्ञान कसाचं, शरीर आणि मन याच्यामध्ये हार्मोनी, सिंक्रोनायझेशन या गोष्टी कशा आणाव्यात याचं सूक्ष्म विज्ञान आहे. ओके. योगा इज अ सायन्स, रिमेंबर दिस. ठीक. आता हा जो योगा शब्द आहे हा संस्कृत शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ होतो, ओके, संस्कृतचं रूट आहे यूज या शब्दापासून तो बनलेला आहे आणि याचा अर्थ टू जॉईन किंवा टू युनाइट. ओके. आता टू जॉईन किंवा टू युनाइट म्हणजे काय, नॉर्मली योगा जर तुम्ही टेक्स्ट बुक वाचले तर त्याच्यामध्ये योगाचा शब्द असा दिला जातो, योगाचा अर्थ असा दिला जातो, इट इज युनियन बिटवीन इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस विथ द युनिव्हर्सल कॉन्शियसनेस. ओके. आता थोडासा टफ शब्द वाटू शकतो. इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस म्हणजे काय, मी आता तुम्हाला म्हटलं की हू एम आय, ओके, माझ्या आतमध्ये जे चैतन्य आहे, जी ऊर्जा आहे, जी एनर्जी आहे, ओके, या एनर्जीला ओळखायचं कसं, ओके, या एनर्जी सोबत एकरूप कसं व्हायचं, ओके, ही जी टेक्निक आहे ही योगामधून केली जाते. आणि युनिव्हर्सल कॉन्शियसनेस म्हणजे हे जे वैश्विक चैतन्य आहे त्या चैतन्याचाच मी एक भाग आहे. ओके. या चैतन्याला जाणणं, त्याच्यासोबत एकरूप होणं असा योगाचा अर्थ होतो. पण डे टू डे लाईफ मध्ये योगाचा अर्थ आपण काय घेऊयात, स्वतःच्या जवळ जाणं, स्वतःच्या क्षमतांचा पूर्ण क्षमतेने वापर करता येणं, स्वतःला शांत ठेवता येणं, ओके, स्टेबल ठेवता येणं, अशा अँगलने आपण योगाचा अर्थ घेऊयात. ठीक. आता नियमित योगा प्रॅक्टिस केल्यानंतर
शरीरातल्या किंवा आपल्या एक्झिस्टन्सच्या या 4 गोष्टींवरती परिणाम होतो. ओके, पहिला योगाचा परिणाम हा फिजिकल प्लेन वरती म्हणजे बॉडीवरती होतो, त्याला अन्नमय कोश असा योगाच्या भाषेत शब्द आहे. दुसरा योगाचा इफेक्ट माइंड वरती होतो, मेंटल बॉडी किंवा त्याला आपण म्हणूयात मनोमय कोश. तिसरा इफेक्ट हा एनर्जी वरती होतो, त्याला प्राणमय कोश असं म्हटलं जातं. आणि चौथा इफेक्ट होतो इमोशनल बॉडीवरती किंवा त्याला आपण आनंदमय कोश अशा कन्सेप्ट वापरूयात. योगामध्ये या कन्सेप्ट आहेत, मी फक्त तुम्हाला त्याची नावं सांगतो. जर योगा हा फिजिकल प्लेन वरती काम करत असेल तर त्याला कर्मयोगा असं म्हटलं जातं. जर योगा हा मनोमय कोशावरती काम करत असेल तर इट इज कॉल्ड ॲज ज्ञान योगा असं त्याला म्हटलं जातं. आणि योगा जर आनंदमय कोश म्हणजे इमोशन वरती काम करत असेल तर त्याला भक्ती योगा या संकल्पनेने जाणलं जातं. आणि क्रिया योगा खूप लोकांना माहिती असेल, क्रिया योगा. ओके, परमहंस योगानंद ओके ज्यांनी अब्रॉड जाऊन क्रिया योगा ही एक जगाला गिफ्ट दिली. तर क्रिया योगामध्ये मोस्टली एनर्जी सायन्स आहे, प्राणमय सायन्स आहे. ओके, एनर्जी म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे ओके त्या चैतन्याचा अभ्यास करणं हे क्रिया योगामध्ये आपण शिकतो. आज जगामध्ये जो फेमस योगा सिस्टम आहे ती सिस्टम पतंजली अष्टांग योगा यांची सिस्टम आहे. आता हे जे आपले पतंजली ऋषी होते यांचा गौरव म्हणून, सन्मान म्हणून भारत सरकारने 2009 साली एक पोस्टल स्टॅम्प काढला आहे, पोस्टल तिकीट काढलं आहे. ठीक आहे, तर पतंजली अष्टांग योगा हा याच्यामध्ये 8 स्टेप्स आहेत, 8 फंडामेंटल सिस्टम आहेत, म्हणजे सिस्टमॅटिक प्रोसिजर आहे. हे 8 स्टेप्स फॉलो केल्यानंतर आपण स्वतः जवळ जाऊ शकतो किंवा आपली दैनंदिन जीवन जगण्यातली इफिशियन्सी खूप पद्धतीने वाढू शकते. ओके, या 8 स्टेप कोणत्या इथून चालू होतात. यम म्हणजे सोशल कंडक्ट, नियम म्हणजे सेल्फ रूल्स, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. ठीक, आता यम आणि नियम म्हणजे काय. मोस्टली 5 टाईपचे यम आहेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ओके, अहिंसा म्हणजे नॉन व्हायलन्स. नॉन व्हायलन्स म्हणजे काय, म्हणजे प्राण्यांची हत्या करणं किंवा कुठल्याही किडे मकोडे यांची हत्या करणं याला नॉन व्हायलन्स म्हणत नाहीत. ओके, नॉन व्हायलन्सचा अर्थ तेवढा मर्यादित नाहीये. नॉन व्हायलन्स म्हणजे काय, एखाद्याबद्दल चुकीचा विचार न करणं. ओके, स्वतःबद्दल चुकीचा विचार न करणं, स्वतःचा घात न करणं, अशा गोष्टी अहिंसामध्ये येतात. सत्य, नेहमी ट्रुथफुल राहावं. अस्तेय, नॉन स्टेलिंग. ब्रह्मचर्य, ओके, ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ हा सेक्स संदर्भात नाहीये. ओके, ब्रह्म आणि चर्य, ब्रह्मन आणि चर्य अशा 2 शब्दांनी हा अर्थ बनलेला आहे. ब्रह्मन मीन्स यू कॅन से दी युनिव्हर्सल कॉन्शियसनेस अँड चर्य मीन्स टू बिहेव इन दॅट वे. ओके, किंवा असं आपण म्हणूयात की स्वच्या जाणीवेने जगत राहणं किंवा वैश्विक जाणीवेने जगणं किंवा स्वमध्ये स्थित होणं याला ब्रह्मचर्य असा शब्द आहे, अर्थ आहे त्याच्यामध्ये. ठीक, 5 टाईपचे नियम आहेत. नियम म्हणजे काय, सोशल कंडक्ट्स आहेत, सोशल रूल्स आहेत. शौच म्हणजे क्लिनलीनेस, संतोष, तपस, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. ठीक, आता यम नियम या 2 गोष्टी फॉलो केल्यामुळे काय होऊ शकतं की स्वतःमध्ये इमोशनल टर्मोइल येणार नाही, म्हणजे मानसिक क्लॅरिटी आपल्यामध्ये येईल, भावनिक क्लॅरिटी आपल्यामध्ये येईल. ओके, म्हणून नियम या 2 गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. आज जगामध्ये बघितलं तर नियम ओके यांचा अभ्यास खूप कमी प्रमाणात केला जातो. ओके, हे सत्य आहे. ठीक, आज युट्यूब वरती जेवढं तुम्ही मटेरियल शोधाल योगाबद्दल मोस्टली ते आसन ओरिएंटेड आहेत. ओके, आणि योगा इज नॉट अबाउट बेंडिंग आवर बॉडी और टचिंग आवर हेड टू द टोज. ओके, म्हणजे डोकं पायाला टेकवणं किंवा हात पायाला टेकवणं हा म्हणजे योगा नाही आहे. योगा ही एक जीवन पद्धती आहे, उत्तम पद्धतीने जीवन कसं जगावं. ठीक, आता आसनांबद्दल आपण जास्त बघणार नाही आजच्या सेशनमध्ये. आज खास करून आपण प्राणायाम आणि प्रत्याहार याच्या 2 टेक्निक शिकणार आहोत. ओके, की ज्याच्याबद्दल खूप कमी प्रमाणात बोललं जातं. तर आता आसनांचे बेनिफिट्स काय आहेत ते आपण बघूयात. ठीक, सो व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ योगा. नियमितपणे योगा प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्या शरीराची फ्लेक्झिबिलिटी वाढते. फ्लेक्झिबिलिटी जास्त असेल तर शरीरामध्ये न्यूट्रिएंट आणि एनर्जी ट्रान्सपोर्टचा रेट हा खूप चांगल्या पद्धतीने होतो. ठीक, शरीर जर फ्लेक्झिबल असेल तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली होते, एक्सक्रिटरी सिस्टम चांगली होते, नर्वस सिस्टम चांगली होते. ओके, आणि कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम आपली चांगली होते. ठीक, योगा प्रॅक्टिस केल्यामुळे जे आपल्या शरीरामध्ये मसल्स आहेत, मसलची स्ट्रेंथ वाढवली जाते, मसलची लाईफ वाढवली जाते. ठीक, देन
योगा इम्प्रूव्ह अवर बॉडी पोश्चर. बॉडी पोश्चर म्हणजे जर आपण बघा बरेच लोक जर बसल्यानंतर पाठ वाकून बसतात किंवा आपण त्याला म्हणूया की कुबड आलेलं असतं किंवा उभं राहिल्यानंतर ओके खांदे सरळ नसतात, खांदे झुकलेले असतात. दिस इज द रॉंग बॉडी पोश्चर. ठीक. दुसरी गोष्ट, योगा नियमित योगासनं केल्यामुळे आपल्या स्पाईन म्हणजे पाठीच्या कण्याचं आरोग्य सुधारलं जातं. ओके. असं म्हणतात की तुम्ही जेवढा तुमचा पाठीचा कणा आरोग्यदायी असतो तेवढं तुमची लाईफ जास्त असते. ओके. मोर स्ट्रॉंगर द स्पाईन, मोर विल बी द लाईफ. ठीक. आणि पाठीचा कणा जर मजबूत असेल तर शरीरातल्या सर्व फंडामेंटल सिस्टीम या चांगल्या पद्धतीने काम केल्या जातात. ओके. नंतर प्रिव्हेंट कार्टिलेज अँड जॉईंट ब्रेकडाऊन. आता कार्टिलेज म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये जे जॉईंट्स आहेत, ओके, म्हणजे गुडघ्याचा जॉईंट्स म्हणा, खुब्याचा जॉईंट म्हणा, कोपर, खांद्याचा जॉईंट म्हणा. ओके. तर हे जे 2 बोन असतात हे कार्टिलेज नावाच्या मसलने जोडले जातात. ठीक. तर ह्या कार्टिलेजची स्ट्रेंथ काय होते? नियमित योगासने केल्यामुळे वाढली जाते. त्यामुळं जॉईंट पेन होत नाही. आर्थरायटिस असा एक कन्सेप्ट आहे. ओके. तो आर्थरायटिस पासून आपल्याला त्यातनं मुक्ती मिळते. ठीक. सो बोन हेल्थ इम्प्रूव्ह होते. शरीरामध्ये ब्लड फ्लो वाढला जातो आणि ब्लड फ्लो वाढल्यामुळे काय होतं? आपली कार्डिओव्हॅस्क्युलर स्ट्रेंथ ही खूप इम्प्रूव्ह केली जाते. ठीक. आता मसल फ्लेक्झिबल झाल्यामुळे काय होतं? त्यातनं ब्लड सर्क्युलेशन होतं. ओके. त्या ठिकाणी जे काही टॉक्झिन्स जमा झालेले आहेत, जे काही लिपिड्स प्रोफाईल जमा झालेले आहेत, ओके, ते काय होतात? पूर्ण निघून जायला मदत होते. किंवा आपण फार असं म्हणूयात की आपल्या फॅट बर्निंग होतं. आता फॅट बर्निंग हे आउटकम आहे. योगाचा फोकस हा फॅट बर्निंग नाहीये. नियमित योगा केल्यानंतर तुम्ही जाड दिसत नाहीत, शरीरामध्ये फॅट जमा होत नाहीत. का जमा होत नाहीत? कारण डायजेस्टिव्ह सिस्टम इम्प्रूव्ह होते. ठीक. आता बऱ्याचदा आपण म्हणतो की मी भरपूर खातो, पण काही लोकांचं शरीर, ओके, शरीराला ते काय होतं? पचत नाही म्हणजे काय? खाल्ल्यानंतर बघा, आता थोडं डायजेस्टिव्ह सिस्टम बद्दल पण मी सांगतो तुम्हाला की आपण जे काही नॉर्मली खातो त्यातला हार्डली 20 to 30% बॉडी काय करते? डायजेस्ट करते. ठीक. आणि बाकीचा जो कंटेंट आहे तो कंटेंट काय केला जातो? बॉडी हा कंटेंट काढून टाकते. नॉनव्हेज जर आपण खाल्लं तर नॉनव्हेजला पचवायला, डायजेस्ट करायला 48 आवर लागतात. ठीक. शिजवलेलं काही आपण खाल्लं असेल तर ते डायजेस्ट करायला आपल्याला जवळपास 12 to 18 आवर्स लागतात. आणि जर आपण रॉ फूड खाल्लं, ओके, म्हणजे फ्रुट्स खाल्ले, तर ते पचवायला आपल्याला 9 ते 12 तासांचा वेळ लागतो. ओके. आता मी डायजेस्ट करायला म्हणतोय. तुम्ही तर म्हणाल की सर आम्ही रात्री नॉनव्हेज खाल्लं की सकाळी लगेच आम्हाला सिग्नल येतो. ओके. सिग्नल तो एस्क्रिशनचा आहे. बॉडी एस्क्रिशनला असं म्हणतात की आपण तो बॉडी डिस्कार्ड करते, बॉडी डायजेस्ट करत नाहीये. एस्क्रिशन आणि डायजेशन या 2 वेगळ्या कन्सेप्ट आहेत. रिमेंबर दिस. ठीक. शरीरामध्ये जे खाल्लंय ते डायजेस्ट करायला किती वेळ लागतो, ठीक, याच्यावरती आपल्या शरीरामध्ये त्यातले न्यूट्रिएंट घटक ऍब्झॉर्ब करण्याचा रेट हा डिपेंडंट असतो. ठीक. आता डायजेशन मुळे काय होतं? फूडचं ब्रेकडाऊन होतं. आपल्याला माहिती आहे फूड ब्रेकडाऊन होतं म्हणजे ऑक्सिडाइज होतं आणि त्यातून आपल्याला ऊर्जा शक्ती मिळते, एनर्जी आपल्याला मिळते. जर शरीरामध्ये जे काय आपण खाल्लं, इमॅजिन करा, जर त्यातलं 80% बॉडीने डायजेस्ट केलं तर आपल्याला फार दिवसातनं एकदा किंवा 2दाच खाण्याची आवश्यकता आहे. सारखं असं खाऊ सुटणार नाहीये. ओके. सारखं खाण्याची का आवश्यकता पडते? कारण तुम्ही जे खातात त्यातनं तुमच्या शरीराला एनर्जी मिळत नाही. ठीक. त्यामुळं जे काही आपण खातो ते जास्तीत जास्त पद्धतीने डायजेस्ट कसं होईल याच्याकडे जर आपला फोकस असेल तर आपला आहाराची क्वांटिटी कमी होईल. आणि आहाराची क्वांटिटी कमी झाली तर त्यासोबत जे आजार निर्माण होतात म्हणजे जास्त खाण्यामुळं लठ्ठपणा, ओके, हार्ट अटॅकच्या पॉसिबिलिटीज, डायबिटीज, या गोष्टी आपल्याला होणार नाहीत. ठीक. दुसरा योगाचा एक बेनिफिट आहे की योगा नियमित केल्यामुळे हार्मोनल कोऑर्डिनेशन आपल्या बॉडीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतं. ठीक. हार्मोनल कोऑर्डिनेशन मुळे हायपर टेन्शन, थायरॉइड डिसीज, पीसीओडी, खास करून महिलांच्या बाबतीमध्ये पीसीओडी, पीसीएमएस, ओके, मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स, तर याच्यामध्ये बऱ्याचपैकी हा प्रॉब्लेम कमी व्हायला मदत होते. आता ह्याच्यामध्ये खूप रिसर्च झालाय बरं का. अब्रॉड मध्ये, फॉरेनमध्ये योगाला खूप सायंटिफिक पद्धतीने जगासमोर आणलेला आहे. त्याच्यामध्ये खूप रिसर्च पेपर सुद्धा पब्लिश आहेत. ठीक. नियमित योगासनं केल्यामुळे डायबिटीज कमी होतो आणि बऱ्याच केसमध्ये डायबिटीज 2 आणि 3 स्टेजमध्ये रिव्हर्सल सुद्धा झालेलं आहे. ठीक. सो रेस्पिरेटरी डिसऑर्डर जे आहेत त्या सुद्धा निघून जायला मदत होते. ठीक. सो नियमित योगा केल्यामुळं मानसिक आरोग्य सुधारतं, एकाग्रता, फोकस, अवेअरनेस, कॉन्सन्ट्रेशन, मेमरी आणि स्टॅबिलिटी मध्ये वाढ होते. ठीक.
प्लस योगासनं केल्यामुळं आपल्याला आपली झोप सुद्धा सुधारते, अनब्रोकन आपल्याला रात्री झोप येते. ठीक. आणि जर आपल्याला झोप जर व्यवस्थित आली तर ओके, झोपेमध्ये काय होतं, बॉडीमध्ये एक्सक्रिशनचं काम केलं जातं. सेकंड, मसल रिपेअरिंगचं काम केलं जातं. आणि थर्ड थिंग, ज्या भागाला एनर्जीचा पुरवठा कमी झालाय त्या ठिकाणी एनर्जी पुरवून तिथल्या भागामध्ये जे काही डिट्युरिएशन झालं आहे, म्हणजे मसलची जी हानी झाली आहे ती भरून काढण्यासाठी मदत होते. त्यामुळे नॉर्मली 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे, अनब्रोकन स्लीप आवश्यक आहे. ठीक. तर भरपूर योगाचे बेनिफिट्स आहेत. आता नॉर्मली योगा प्रॅक्टिस करत असताना, दररोज आपण योगा करत असताना काय गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि काय गोष्टी केल्या नाही पाहिजेत, या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर डूज काय आहेत? नियमित पहिले डूज आहे की क्लिनलीनेस. ओके, म्हणजे आपण योगासनं करण्यापूर्वी ओके हातपाय स्वच्छ धुवा. ज्या ठिकाणी योगासनं करणार आहात ती जागा स्वच्छ असली पाहिजे, क्लीन असली पाहिजे. ओके, का क्लीन असली पाहिजे? बघा, कुठेही जर घाण असेल तर घाणीकडे आपलं लक्ष गेल्यानंतर आपल्या मनामध्ये काय होतं, अशांती निर्माण होते. ओके, जे रॉंग व्हायब्रेशन्स तयार होतात. तर योगा प्रॅक्टिस करताना स्वच्छता असली पाहिजे. स्वच्छतेमुळे मन शांत होतं. ठीक. तुम्ही ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करणार आहात ती जागा शांत असली पाहिजे. ठीक. योगा नेहमी एम्प्टी स्टमक केला पाहिजे. एम्प्टी स्टमक म्हणजे काय, पोट रिकामं असलं पाहिजे. किंवा संध्याकाळी जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर मिनिमम 4 तासानंतर तुम्ही योगासनं केली पाहिजेत, जेवणानंतर. ठीक. किंवा लाईट ब्रेकफास्ट घेतलाय, नाश्ता तुम्ही घेतलाय, ज्यूस घेतलाय किंवा छोटासा समोसा किंवा काही खाल्लंय, तर 2 तासानंतर तुम्ही आसनं करायला पाहिजे. तुमचं स्टमक एम्प्टी असलं पाहिजे. चौथा पॉइंट, 1 नंबर आणि 2 नंबर आपण असं म्हणूयात, ब्लॅडर आणि बॉवेल्स. ओके, तुमचं पोट हे रिकामं असलं पाहिजे. एक्सक्रिशनची तुम्हाला सिग्नलिंग नसलं पाहिजे. ओके. ठीक. नंतर योगासनं करताना योगा मॅट घ्या किंवा एखादं ब्लँकेट वरती आसनं करा. फरशीवरती थांबून आसनं करू नका, कारण फरशी ही स्लिपरी असू शकते. ठीक. योगा करताना कपडे कसे असले पाहिजेत, कम्फर्टेबल असले पाहिजेत, लूज असले पाहिजेत आणि लाईट असले पाहिजेत. ठीक. नेहमी योगा हा रिलॅक्स वेनीच केला पाहिजे. योगामध्ये पतंजली सांगतात स्थिरम सुखम आसनम. स्थिर मीन्स स्टेबल, सुखम मीन्स इन ए प्लेजंट वे आणि आसनम मीन्स रिलॅक्स्ड वे. स्थिरम सुखम आसनम, शांतपणे योगासनं केले पाहिजेत. ठीक. नेहमी योगा हे एक महत्वाची कन्सेप्ट आहे की ऑलवेज लर्न योगा फ्रॉम इन्स्ट्रक्टर और योगा टीचर और योगा एक्सपर्ट. आता डोंट काय आहेत? पहिलं डोंट मी तुम्हाला सांगेल की योगा हा युट्यूब प्लीज करू नका. ठीक. किंवा नुसतं योगाचं पुस्तक तुम्हाला मिळाले, ते पुस्तक वाचून तुम्ही योगा करू नका. हे काय कारण आहेत? कारण या गोष्टी युट्यूबवर आणि योगा बुक मध्ये दिलेल्या नसतात नॉर्मली. ओके, फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला बरं वाटत नसेल, तुम्ही आजारी आहात, ओके, आजारी आहात, तुम्हाला सर्दी झाली आहे, ताप आले आहे, ओके, खोकला येतोय, ठीक, नाक बंद आहे, तर अशा केसमध्ये योगासनांची प्रॅक्टिस करू नये. ओके. जर तुम्ही खूप थकलेला आहात, शरीर थकलं आहे, दिवसभर काम केलं आहे, काम केल्यानंतर ओके योगासनं करू नका. त्या केसमध्ये तुम्ही शवासन किंवा योग निद्रा हे तुम्ही करू शकता. तुम्हाला खूप घाई असेल, ऑफिसला जायचंय, लवकर कॉलेजला पोहोचायचंय, ओके, तर घाईमध्ये असताना कधी योगा करू नका. कारण स्थिरम सुखम आसनम, रिमेंबर दिस, योगा हा नेहमी शांत बुद्धीने रिलॅक्स वेने परफॉर्म केली जाणारी गोष्ट आहे. ठीक. जर तुम्हाला काही डिसीज असतील, म्हणजे डायबिटीज असेल, ओके, हार्ट डिसीज झाला असेल किंवा ऑपरेशन झाले असतील, इंटेस्टाईन मध्ये प्रॉब्लेम असेल आणि ड्युरिंग प्रेग्नन्सी मध्ये हा योगा वेगळा आहे, मेन्स्ट्रुअल सायकल चालू असेल त्या दरम्यान योगा प्रॅक्टिस काही करू नयेत. ठीक. जर डिसीज वगैरे असतील तुम्हाला, तर अशा केसमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करा किंवा तुमच्या योगा फिजिशियन किंवा योगा थेरपिस्टला तुम्ही कन्सल्ट करा. ठीक. आता योगासनं करत असताना, योगा प्रॅक्टिस करत असताना कोणत्या गोष्टींवरती ध्यान देणं आवश्यक आहे? ओके. पहिली गोष्ट आहे, योगा ऑलवेज स्टार्ट विथ अ प्रेयर. आता प्रेयर म्हणजे काय? प्रेयरचं उद्दिष्ट काय की तुमचं मन सेटल झालं पाहिजे. ओके, युअर माइंड शुड सेटल डाऊन बिफोर योगा प्रॅक्टिस. ओके. जर शरीर आणि मन हे एकमेकांवरती डिपेंडेंट आहेत, मन शांत झालं तर शरीर आपोआप शांत होतं किंवा शरीर शांत झालं तर आपोआप मन सुद्धा आपलं शांत होतं. सो आणि शांत करण्याची प्रोसेस मध्ये कुठली एक प्रेयर दिली आहे किंवा प्रेयर नसेल तुम्हाला आवडत तर तुम्ही साधारणतः ब्रीदिंग अवेअरनेस सुद्धा करू शकता. 3 ते 4 तुम्ही दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. या पद्धतीने तुमचं मन सुद्धा शांत होईल. ठीक.
दुसरी गोष्ट, योगा ही काही कॉम्पिटिशन नाहीये. ठीक, आपली बॉडीच्या क्षमता आपल्याला माहिती असल्या पाहिजे. सो नो युअर बॉडी. हे प्रत्येकाची बॉडी फ्लेक्झिबिलिटी वेगळी असते, प्रत्येकाचं एज वेगळं, मेल फिमेल. ओके, तर या पद्धतीने योगा प्रॅक्टिस सुद्धा बदलल्या जातात. एखाद्याला खूपच त्याला म्हणजे डोकं पार गुडघ्याला टेकवत असेल आणि काहींचं अजिबात टेकत नाहीये, तर तुम्ही प्रॅक्टिस करू नका. ओके, ठीक. तिसरी जी गोष्ट आहे, नो जनरल कॉन्ट्राइंडिकेशन. म्हणजे काय कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे काय? काही असणं काही लोकांनी करू नयेत. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यांना डायबिटीज आहे, ओके, अशा लोकांसाठी मयुरासन सुचवलं नाहीये. ठीक, हलासन त्यांच्यासाठी नाहीये, किंवा त्यांनी प्रॅक्टिस नाही केलं पाहिजे. ज्या लोकांचं ऑपरेशन झालंय, हार्ट प्रॉब्लेम असतील, अशा लोकांना म्हणजे हार्ट स्ट्रोक येऊन गेला असेल, ठीक, बायपास सर्जरी झाली असेल, अशा लोकांना भस्त्रिका प्राणायाम अलाउड नाहीयेत, कपालभाती प्राणायाम अलाउड नाहीयेत. ओके, म्हणजे कॉन्ट्रा इंडिकेशन, कोणती आसनं किंवा कोणते प्राणायाम कोणी करू नयेत याची जनरल माहिती असली पाहिजे. आणि ही जनरल माहिती तुम्हाला तुमचे योगा टीचरच देऊ शकतात. ठीक. चौथी गोष्ट, ऑलवेज रिमेंबर स्थिरम सुखम आसनम. म्हणजे मन शांत असेल त्याच वेळी योगासनाची प्रॅक्टिस करावी. ठीक. योगासनं करत असताना शरीर आणि श्वास यांच्या अवेअरनेस सोबत करा. ओके, ऑलवेज परफॉर्म योगा विथ अवेअरनेस ऑफ बॉडी अँड ब्रेथ. ठीक. दुसरी 6th पॉइंट, योगासनं करत असताना बराच वेळ एका पोझिशन मध्ये राहू नका. बॉडी तुमची टाइटली होल्ड करू नका किंवा शरीराला झटके देऊ नका. ओके, झटके किंवा जर्क देऊ नका. ठीक. सातवा पॉइंट आहे की बी परसिस्टंट. म्हणजे काय की आज योगासनं केले की दुसऱ्या दिवशी मला बरं वाटणार नाहीये, काही काळ जाऊ द्या. ओके, 10 दिवस, 1 महिनाभर. बी परसिस्टंट, नियमितपणे योगासनं करा, तरच तुम्हाला योगासनांचे रिझल्ट दिसतील. ठीक. आणि सर्वात शेवटचा जो पॉइंट आहे तो असा आहे की योगा प्रॅक्टिस आसन प्राणायाम झाल्यानंतर योगाचा शेवट शांततेने करा. ओके, म्हणजे सिंपल, यू कॅन डू शॉर्ट मेडिटेशन और यू कॅन डू शॉर्ट योग निद्रा और शॉर्ट शवासन. ठीक आहे. सो दिस इज अबाउट ड्युरिंग प्रॅक्टिस. आता योगासन झाल्यानंतर, प्राणायाम झाल्यानंतर खूप लोक विचारतात, सर आंघोळ कधी करायची, जेवण कधी करायचं, नाश्ता कधी करायचा. तर त्याला जनरल रूल आहे की साधारणतः योगासनं झाल्यानंतर 20 ते 30 मिनिटांनी आपण आंघोळ करू शकता किंवा 20 ते 30 मिनिटांनी आपण जेवण करू शकता. ठीक. आता आंघोळ 20 ते 30 मिनिटांनी का सुचवली आहे? कारण प्राणायाम आणि मेडिटेशन अभ्यास झाल्यानंतर शरीर खूप शांत होतं, शरीराचा मेटाबॉलिझम जो रेट आहे हा खूप स्लो डाऊन होतो, बॉडी टेम्परेचर कमी होतं. ठीक. सडनली तुम्ही गरम पाणी किंवा थंड पाणी अंगावर घेतल्यावरती बॉडीला शॉक बसू शकतो. थर्मल शॉक त्याला आपण म्हणतो, इलेक्ट्रिक शॉक नाही, थर्मल शॉक बसतो. ओके, त्याने बॉडीमध्ये बायोकेमिकल मेकॅनिझम ह्या अल्टर होतात. ओके, जेवण पण 20 ते 30 मिनिटांनी का सुचवलंय? नॉर्मली आपण पकडून चला की अर्ध्या तासानंतर, कारण मेटाबॉलिझम स्लो होतं, डायजेशन सिस्टम काही काळासाठी स्लो डाऊन होते. ठीक. ती पुन्हा पूर्ववत व्हायला आपल्याला थोडासा वेळ लागतो. ठीक. तर आजच्या आपण आता शेवटाकडे येऊयात. योगा फॉर हेल्दी ब्रेन अँड काम माइंड. ओके, तर याच्या आपण काही प्रॅक्टिस आहोत, त्या प्रॅक्टिस आपण करणार आहोत. ठीक. जर शक्य झालं तर तुमचा व्हिडिओ चालू ठेवा. तुम्ही एका कुठल्याही पोझिशन मध्ये बसा की ज्या पोझिशन मध्ये तुमचा स्पाइन, नेक आणि हेड तुमचं स्ट्रेट लाईन मध्ये राहील. ठीक. आता आपण जी पहिली जी प्रॅक्टिस करणार आहोत ती भ्रामरी प्राणायाम आहे, फोनिटरी प्राणायाम आहे. प्राणायाम मध्ये 2 टाईप आहेत. ओके, फोनिटरी प्राणायाम अँड दी ब्रीदिंग प्राणायाम. ठीक. आता या फोनिटरी प्राणायाम काय? बॉडीची एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला माहिती आहे डिफरंट पद्धतीने आपण बॉडीची एक्सरसाइज करू शकतो. ठीक. पण मेंदूची एक्सरसाइज कशी करायची? असं आहे का मेंदूमध्ये आपण डोक्यामध्ये कट केलं, मेंदू काढला, त्याला हलवलं, व्यवस्थित मिक्स केलं आणि पुन्हा योगा मेंदू बसवला? ओके, असं आहे का? नाही. ठीक. ध्वनीच्या साह्याने आपण काय करू शकतो? मेंदूला व्हायब्रेशन देऊ शकतो. जे तरंग जे आहेत भ्रामरी प्राणायाममध्ये, ते तरंग निर्माण होतात, ते मेंदूमध्ये जातात आणि त्या व्हायब्रेशनच्या साह्याने ब्रेन सेल्स काय होतात? या स्टिम्युलेट होतात. ठीक. आता ब्रेन सेल्स स्टिम्युलेट झाल्यामुळे काय होतं? ब्रेन मध्ये आपल्याला माहिती आहे ब्रेन मध्ये एनर्जी आणि न्यूट्रिएंट या 2 गोष्टींची आवश्यकता आहे. तर ज्या मायक्रो आर्टरीज ज्या आहेत, म्हणजे ज्या रक्तवाहिन्या आहेत, ओके, तर त्या रक्तवाहिन्या काय होतात? त्या ठिकाणी त्यांचं फंक्शनिंग इम्प्रूव्ह होतं, फंक्शनिंग त्याचं सुधारलं जातं. ठीक. तर भ्रामरी प्राणायाम करत असताना तुम्ही आपण डेमो घेणार की आपण प्रॅक्टिकल स्वतः करूयात आणि स्वतः केल्यानंतर तुम्ही अनुभव घ्या की व्हॉट इज इफेक्ट ऑफ भ्रामरी प्राणायाम. ठीक. आता भ्रामरी प्राणायामच्या बेसिक सूचना काय आहेत? तुमचा पाठीचा कणा सरळ असला पाहिजे. जर तुम्ही खुर्चीवर बसला असाल तर तुम्ही पाठीचा कणा सरळ ठेवा. ठीक. तुमची
पाठीचा कणा, मान आणि डोकं एका सरळ रेषेमध्ये असलं पाहिजे. ठीक, आता भ्रामरीच्या वेगवेगळ्या मुद्रा पण आहेत. ठीक, त्यातली एक बेसिक जी मुद्रा आहे, सर्वजण ते मुद्रा करतात, ती आपण घेऊयात. ठीक, अगोदर मी तुम्हाला करून दाखवतो. आता भ्रामरीमध्ये बघा, कानाच्या इथे एक छोटंसं मसल आहे, दिसतंय तुम्हाला इथे. त्या बोटांनी या मसलला आतमध्ये दाबल्याला ट्रॅगस मसल म्हणतात. थोडंसं आतमध्ये दाबलं की ते आतमध्ये जातं. ओके, हात काढला की ते बाहेर, तो मसल बाहेर येतो. ओके, सो अंगठ्याच्या साहाय्याने आपण काय करणार, हा जो ट्रॅगस मसल आहे याला आपण आतमध्ये प्रेस करणार. ठीक आहे, सो दोन्ही अंगठ्याने काय करायचे, ट्रॅगस मसल आतमध्ये प्रेस करायचे. ओके, राहिलेली बोट डोळ्यावरती अलगद आपल्याला ठेवायची आहे. ठीक, नंतर पूर्ण श्वास भरून घ्यायचा आहे आणि ओठ बंद राहतील आणि कंठातून आपल्याला भुंगा असतो. ओके, भ्रामरी मीन्स भुंगा, त्या भुंग्याचा आवाज आपल्याला कंठातून काढायचा आहे. एकदा बघा, नंतर आपण एकत्र करूयात. ठीक, ट्रॅगस मसल बंद, कान बंद, श्वास पूर्ण भरून घ्यायचा आहे. सो ठीक आहे, मी काय केलं, ट्रॅगस मसल बंद केले. ठीक, पूर्ण श्वास भरून घेतला आणि श्वास सोडत कंठातून हमिंग बी म्हणजे भुंग्याचा आवाज आपल्याला कंठातून काढायचा आहे. कुठपर्यंत काढायचा आहे, सगळा श्वास जाईपर्यंत, पूर्ण श्वास पोटातून निघून जाईपर्यंत तुम्हाला तो आवाज काढायचा आहे. ठीक, दुसरी गोष्ट, हा ध्वनी निर्माण होताना त्याचे व्हायब्रेशन शरीरामध्ये कुठे चाललेत त्याच्यावरती तुम्हाला फोकस ठेवायचा आहे. Okay, first you need to make voice, humming bee voice from your throat. Second, focus where the vibration are going in your body, in your mind and in your brain. Okay, आलं लक्षामध्ये. तर आपण 5 राऊंड एक साथ करणार आहोत. आपले एकत्र, आता कान बंद असल्यामुळे तुम्हाला माझा आवाज येणार नाहीये. 5 राऊंड तुम्हाला स्वतःचे राऊंड स्वतः करायचे आहेत आणि राऊंड झाल्यानंतर काही वेळ कानाला हात तसेच राहू द्या. ओके, एक 10 सेकंदांनी हात खाली घ्या आणि शांत बसून राहा. ठीक, शांत बसून राहा. ठीक, हा आपण इफेक्ट करूयात. ओके, वी विल एक्सपिरियन्स दिस. ठीक आहे, रेडी सर्वजण. तर पाठीचा कणा सरळ ठेवा, मान, पाठ, डोकं एका सरळ रेषेमध्ये, डोळे बंद, दोन्ही हाताच्या अंगठ्याने कान बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि 5 राऊंड स्वतःचे स्वतः करा. सुरू करा. पाच राऊंड झाल्यानंतर दोन्ही हात खाली घ्या व काही वेळ डोळे बंदच ठेवा. After 5 rounds, lower your arms and keep your eyes closed for a few moments. Feel this relaxation in your brain, in your body and mind. Bhramari pranayam removes cerebral tension, brain fatigue. It improves circulation in our brain. It improves the functioning of pituitary gland. Now slowly open your eyes. ठीक. तर भ्रामरी प्राणायाममुळे काय झालं,
व्हायब्रेशन सर्व ब्रेन मध्ये जातात, ब्रेन सेल स्टिम्युलेट होतात, ब्रेन मधलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि हे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह झाल्याचा इफेक्ट तुरंत आपल्याला जाणवतो भ्रामरी प्राणायाम झाल्यानंतर. दुसरा बेनिफिट भ्रामरी प्राणायामचा, ब्रेनच्या खाली, ओके, म्हणजे हा आपला ब्रेन आहे, त्याच्या खाली एकदम बॉटमला छोटीशी पिट्युटरी ग्लँड आहे, ओके, त्याला आपण म्हणतो मास्टर ग्लँड ऑफ अवर बॉडी. या पिट्युटरी ग्लँड काय करते, हार्मोनल कोऑर्डिनेशन आपल्या बॉडीमध्ये घडवलं जातं पिट्युटरी ग्लँड मधून. तर आता दुसरं आपण प्रॅक्टिस करूयात. दुसरी प्रॅक्टिस आहे प्राणायामाची एक प्रॅक्टिस आहे की ज्याच्यावरती जास्त युट्यूब वरती तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. मोस्टली नाडी शुद्धी प्राणायाम आहे. प्राणायामाचं नाव आहे चंद्र नाडी शुद्धी आणि सूर्य नाडी शुद्धी. आता प्राणायामापूर्वी एक गोष्ट मी तुम्हाला समजून सांगतो की जर तुम्ही आता बघितलं असेल, तुमच्या आपल्याला 2 नॉस्ट्रिल आहेत, लेफ्ट नॉस्ट्रिल आणि राईट नॉस्ट्रिल. आता कुठली तरी एक नॉस्ट्रिल डॉमिनंट तुमची फ्लो होत असेल आणि दुसरी नॉस्ट्रिल छोटीशी फ्लो होत असेल, ओके. म्हणजे आपण सपोज असं समजूयात की 100% आपली ब्रिथिंग पकडली तर एक नॉस्ट्रिल आपली 80% फ्लो होती आणि दुसरी नॉस्ट्रिल आपली 20% फ्लो होती. तुम्ही ऑब्झर्व करा, ओके. काहींची डावी नॉस्ट्रिल फ्लो होत असेल, काहींची उजवी नॉस्ट्रिल फ्लो होत असेल, ठीक. आता हे दर 90 मिनिटांनी नॉस्ट्रिल फ्लो चेंज होतो, ओके. आता का, रिझन काय की शरीरामध्ये एनर्जी जी फ्लो होते, ओके, तर ही एनर्जी 2 पद्धतीने गव्हर्न होते, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम. थोडंसं सायंटिफिक अँगल मी तुम्हाला सांगतो, ठीक. उजवा जो मेंदू आहे, ओके, इट गव्हर्न्स दी सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम आणि डावा मेंदू हा पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टमचं काम करतो, ठीक. म्हणजे काय, सिम्पॅथॅटिक सिस्टमचं काम काय, शरीराला मनाला ऍक्टिव्हेट करणं. पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टमचं काम काय, शरीराला मनाला शांत करणं. आणि हा बॅलन्स कंटिन्युअस चालू असतो शरीरामध्ये, दर 90 मिनिटांनी हा बॅलन्स चालू असतो, ठीक. तर आपण एक डेमो घेणार आहोत, चंद्र नाडी शुद्धी आणि सूर्य नाडी शुद्धी. नाडी म्हणजे न्यूरल चॅनल, ठीक. आता चंद्र नाडी शुद्धीमध्ये काय करणार आहोत, डाव्या नॉस्ट्रिलने आपण श्वास घेणार आहोत आणि डाव्या नॉस्ट्रिलने आपण श्वास सोडणार आहोत, ठीक. करून बघा, दिस इज द एक्सपिरियन्शियल सायन्स. केलं तर या गोष्टी तुम्हाला समजतील, ठीक. सो इनहेल फ्रॉम लेफ्ट, एक्झेल फ्रॉम लेफ्ट. अशा आपण किती राऊंड करणार आहोत, 5 राऊंड करणार आहोत, ओके, ठीक. आता हा प्राणायाम करण्यापूर्वी, ओके, उजव्या हाताचा अंगठ्याने काय करायचं आहे, उजवी नाकपुडी, ओके, राईट नॉस्ट्रिल बंद करायची, क्लोज करायची आहे. पाठीचा कणा सरळ, पूर्ण श्वास डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, पूर्ण श्वास डाव्या नाकपुडीने आपल्याला सोडायचा आहे, ओके. गॉट दिस, ठीक. आता सर्वांनी एकत्र आपण करूयात. पाठीचा कणा सरळ, मान पाठ डोकं सरळ, उजवी नाकपुडी बंद करा, क्लोज युअर राईट नॉस्ट्रिल विथ युअर राईट थंब, क्लोज युअर आईज. संपूर्ण श्वास डाव्या नाकपुडीतून घ्या, संपूर्ण श्वास डाव्या नाकपुडीतून बाहेर जाऊ द्या. आपण 5 राऊंड करणार आहोत. तुमचं लक्ष श्वासावर ठेवा. 5 राऊंड झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल, पूर्ण मन लावून श्वास घ्या, मन लावून पूर्ण श्वास बाहेर जाऊ द्या. डू इट स्लोली. लास्ट राउंड. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडल्यानंतर हात खाली घ्या, डोळे काही वेळ बंदच राहू द्या. संपूर्ण लक्ष शरीरामध्ये घ्या. शरीरामध्ये होत असलेले बदल याच्यावरती फोकस करा. Feel the coolness, relaxation in your left side of your body. Feel this relaxation in left part of your head. Now slowly open your eyes. ठीक. सो हा जो प्राणायाम केला हा चंद्र नाडी शुद्धी प्राणायाम होता. या चंद्र नाडी शुद्धी प्राणायाममुळे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्हेट होते, ठीक. म्हणजे शरीराला काय, शांतपणा, रिलॅक्सेशन, ओके, कामनेस, स्टॅबिलिटी या चंद्र नाडी शुद्धी प्राणायाममुळे मिळाल्या जातात. आता आपण
सूर्य नाडी शुद्धी प्राणायाम करणं. सूर्य म्हणजे राईट नॉस्ट्रिल. ठीक. तर डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची. डोळे बंद, पाठीचा कणा सरळ. आपण 5 राऊंड करणार आहोत एकत्र. सुरू करूयात. पूर्ण क्षमतेने श्वास घ्या उजव्या नाकपुडी. पूर्ण क्षमतेने श्वास बाहेर जाऊ द्या. 5 राऊंड. संपूर्ण लक्ष श्वासावर राहू द्या. पूर्ण श्वास घ्या. पूर्ण श्वास बाहेर जाऊ द्या. Last round. When you exhale from your right nostril, lower your उजव्या नाकपुडी श्वास सोडल्यानंतर हात खाली. काही वेळ डोळे. संपूर्ण लक्ष शरीरामध्ये घ्या. Feel the effect of Surya Nadi Shuddhi Pranayama on your right side part of your body and head. Chandra Nadi and Surya Nadi Shuddhi Pranayama stimulates the left and right hemisphere of the brain. It harmonizes and synchronizes these two hemispheres of the brain. Feel this coordination, stability, relaxation in your brain and body. Now slowly open your eyes. Okay. Short. किती मिनिटं लागले? फक्त 3 मिनिटं लागले. आता श्वास सर्वजण घेतात, पण सिस्टमॅटिक पद्धतीने श्वास घेता येणं. प्राणायाम हा जो शब्द आहे, ओके, हा प्राण आणि आयाम. ओके, प्राण म्हणजे एनर्जी, आयाम म्हणजे एक्सपान्शन किंवा एक्सटेन्शन. ठीक. सो एनर्जीचं एक्सटेन्शन करणं किंवा एनर्जीला एक्सपांड करणं या गोष्टी याच्यामध्ये साधल्या जातात. सिंपल प्रॅक्टिस होती. ठीक आहे. तर आज आपण शेवटाकडे जाऊयात. शेवटची जी प्रॅक्टिस आहे प्रत्याहाराची प्रॅक्टिस आहे. ओके, प्रत्याहार म्हणजे सेन्स विड्रॉल. त्याची शॉर्ट प्रॅक्टिस आहे. 5 मिनिट्स. मॅडम, आय हॅव 5 मिनिट्स. Can we take for 5 minutes more? Okay. Yes, please continue. Please. Yes. Please. So सर्वांनी पाठीचा कणा सरळ ठेवा. शक्यतो पाठीला सपोर्ट घ्या. टेक सपोर्ट टू युअर बॅक. ठीक. आता आपण 5 मिनिटाचं एक शॉर्ट प्रत्याहार प्रॅक्टिस करणार आहोत आणि त्या प्रॅक्टिसचं नाव आहे कायास्थैर्य. ओके, बॉडी स्टिलनेस मेडिटेशन. ओके, विथ बॉडी अवेअरनेस. ठीक. सो टेक सपोर्ट टू युअर बॅक अँड वी विल टेक दिस प्रॅक्टिस इन इंग्लिश. So keep your spine upright and erect and very gently close your eyes. Rest your hand on your lap or knees. दोन्ही हात गुडघ्यांवरती किंवा मांड्यांवरती ठेवा. Relax. We are going to practice 5-minute Kayasthirya meditation. Adjust your body, your clothes. Become comfortable and relax. During meditation, do not open your eyes. During meditation, do not move your body. Take a deep and long breath
When you exhale, relax your entire body from top to bottom. Once again, take a deep and long breath. When you exhale, relax your entire body from top to bottom. Now, in front of your closed eyes, try to visualize, try to see the sitting posture of your body, the place where you are sitting. Try to see the walls of your front wall, side walls, ceiling, and the floor. Now imagine that in front of you there is a full-length mirror which is placed exact before you. Try to see the reflection of your body in that mental mirror. Develop the visualization of mirror and try to see the reflection of your body in that mental mirror. Be aware of your body. Observe the position of your head and neck. Observe the position of left shoulder and left arm. The position of right shoulder and right arm. Position of your chest and stomach. Position of your back and spine. Feel that your spine is upright and straight. Position of your waist and buttocks. Feel that your body weight is concentrated on your buttocks. The position of your left leg and left foot. Position of right leg and right foot. Feel how the feet are placed on top of each other. Now, experience the touch between your feet, the touch between your hands and knees, touch between upper lip and lower lip, touch between eyes and eyelids. Become aware of your body. Experience the complete stillness and silence in your entire body. Now, minimize all the physical movements. Experience that your body is totally immobile, still like a statue. The physical body is immobile and still. Now, observe your breath. Observe your breath inside your nostril. You are breathing in through your nostrils. You are breathing out through your nostrils. Observe
the natural flow of incoming and outgoing breath inside your nostrils. Do not change, do not alter the natural flow of your breath. When you inhale, feel the temperature of your breath inside your nostrils. When you exhale, feel the temperature of your breath inside your nostrils. When you inhale, you experiences the coolness of your breath. When you exhale, you experiences warmness of your breath inside your nostrils. Feel this coolness and warmness of your incoming and outgoing breath inside your nostrils. Now, feel your breath inside your throat, incoming and outgoing breath inside your throat. Now, feel body movements taking place with your breath. When you inhale, your body expands. When you exhale, your body relaxes. Feel this expansion and relaxation of your body along with inhalation and exhalation of your breath. When you inhale, your body expands. When you exhale, your body relaxes. Now, become aware of your thoughts. Do not interact with your thoughts. Do not oppose your thoughts. Just witness your thoughts. Thoughts arises in our mind. They stay there for some time and then they go out or vanishes. Witness this process, observe this thought process. Sometimes you may experience thoughtlessness, then witness this thoughtlessness stage. Now, externalize your awareness. Become aware of your surroundings. Try to listen different sounds, sounds of birds, sounds of vehicles, and sounds of machines. Rub your palms against each other. Then gently massage your facial muscles and slowly open your eyes. The practice of body stillness meditation is over. So,
This was short duration practice. It will hardly take 5 minutes. Okay. So ही प्रॅक्टिस केल्यानंतर मन, बुद्धी, इमोशन शांत होतात, स्थिर होतात. So always perform yoga practice with asan, few pranayams and meditation techniques. जर असं केलं तर आपल्याला त्याचे बेनिफिट्स जास्त मिळतील. ठीक. तर महाविद्यालयाने मला बोलण्याची संधी दिली, समाज शिक्षण मंडळाने मला बोलण्याची संधी दिली. तर मी समाज शिक्षण मंडळ आणि अमृतेश्वर कला वाणिज्य विद्यालय महाविद्यालयाचे प्राचार्य यांचा सर्वांचा ऋणी आहे. ठीक. सो कोणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाला काही अनुभव शेअर करायचे असतील सो दे कॅन शेअर. स्वतःला तुम्ही अनम्यूट करू शकता. येस सारिका, यू वॉन्ट टू शेअर समथिंग? हा सर, मला माझे अनुभव शेअर करायचे. ओके, प्लीज शेअर. थँक्यू सर, मला माझे अनुभव शेअर करण्याची संधी दिली त्याबद्दल. मी सारिका रेणुसे, SYBSC मध्ये आहे. तर सरांनी जे लास्ट इयरच्या लॉकडाऊन पासून जे क्लास सुरू केले होते, तर त्यावेळेपासून मी योगा मध्ये अटॅच झाले. तर त्यानंतर मी योगाची प्रॅक्टिस म्हणजे योगा सुरू केला. तर खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता. म्हणजे स्टार्टिंगला पण जे आपण स्टार्ट करतो तर त्यावेळी आपल्याला एवढं काही जाणवत नाही की त्याचे म्हणजे रिझल्ट काय आहेत ते. पण जे आपण सुरू केल्यानंतर म्हणजे 1-2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर त्याचे जे रिझल्ट आहेत तर ते जाणवायला लागतात आपल्या डेली लाईफ मध्ये. आपण म्हणजे मला जाणवलेले असे की कॉन्सन्ट्रेशन आहे ना ते वाढतं. म्हणजे मी जर योगा स्टार्ट करायच्या आधी मी 1 तास पूर्णपणे स्टडी करू शकत होते, पण योगा स्टार्ट केल्यानंतर माझं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की मी 2 किंवा 3 तास एका ठिकाणी बसून स्टडी करू शकते. त्यानंतर डिसिजन घेण्याची कॅपॅसिटी, म्हणजे आपण एखादा डिसिजन किती शांततेत घेऊ शकतो. जितक्या शांतपणे आपण डिसिजन घेतो तितका तो चुकत नाही. म्हणजे आपलं किती गोंधळाची परिस्थिती असेल तर त्यावेळी आपण एकदम शांततेने डिसिजन घेतला तर तो सहसा चुकत नाही. ते मला जाणवलं. आणि खूप बॉडी आपली एकदम शांत राहत नाही. आणि ते म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे एक पॉझिटिव्ह अपिअरन्सनी बघण्याचा म्हणजे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनाने पाहण्याची पाहतो आपण, असं एक्सपिरियन्स केलं. त्यानंतर भ्रामरी प्राणायाम आणि ओंकार ते स्टार्ट केल्यानंतर म्हणजे आपल्याला स्टार्टिंगला त्याचे व्हायब्रेशन एवढे जाणवत नाहीत. आणि काही दिवसांनी म्हणजे 15 दिवसानंतर एका विशिष्ट भागामध्ये म्हणजे भ्रामरी प्राणायाम करताना पूर्ण आपल्या घशामध्ये किंवा छातीमध्ये, पोटामध्ये व्हायब्रेशन जाणवतात. त्यानंतर 1-2 महिन्यानंतर पूर्ण बॉडी म्हणजे टॉप टू बॉटम सगळ्या पूर्ण शरीरामध्ये आपल्याला व्हायब्रेशन जाणवतात. आणि एक असं माझा एक्सपिरियन्स आहे की एक प्रकारची ना आपल्या जे बॉडी आहे त्याच्या बॉडीच्या 1-2 सेंटीमीटर पर्यंत असं एक प्रकारची एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जीचा लेअर तयार होतो असं मला जाणवलं. तर थँक्यू, मला इथं माझे एक्सपिरियन्स शेअर करण्याची संधी दिली. थँक्यू सर. हो, थँक्यू सारिका, इट्स वंडरफुल. गेल्या वर्षी महाविद्यालयामध्ये जे योगाचे उपक्रम राबवले होते सारिका त्याच्यामध्ये पार्टिसिपंट होती. आणि योगा ही मी मला मगाशी सुरुवातीला सांगितलं योगा ही एक्सपिरियन्शियल गोष्ट आहे. योगा ही म्हणजे लेक्चर देण्याची किंवा ऐकण्याची गोष्ट नाहीये. तर भ्रामरी प्राणायामाचा अजून एक फायदा असा होतो की जे व्होकल कॉर्ड मधून जे व्हायब्रेशन होतात त्या व्होकल कॉर्डच्या बाजूला आपली थायरॉइड ग्लँड आहे. ओके, जर आज तुम्ही बघितलं थायरॉइडचे प्रॉब्लेम महिलांमध्ये खूप आहेत. तर नियमित भ्रामरी प्राणायामची प्रॅक्टिस केली. ओके, साधारणतः 14 राऊंड्स, 7 राऊंड्स, थोडा ब्रेक आणि पुन्हा 7 राऊंड्स. तर थायरॉइड ग्लँडची फंक्शनिंग सुधारलं जातं. आणि थायरॉइड ग्लँड मध्ये काय नॉर्मली 3 टाईपचे हार्मोन आहेत. ओके, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, T3 हार्मोन आणि T4 हार्मोन्स. ओके, तर या थायरॉइड मुळे काय होतं, शरीराची ग्रोथ, केसांची ग्रोथ, स्किनची ग्रोथ आणि डायजेस्टिव्ह सिस्टम्स. ओके, या सिस्टम काय होतात, व्यवस्थित होतात. नियमितपणे थायरॉइड जर प्रॉब्लेम असेल तर नियमितपणे तुम्ही भ्रामरी प्राणायाम करा.
दुसरा भ्रामरी प्राणायामांचा बेनिफिट हा स्त्रियांसाठी खूप होतो, खास करून मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेमच्या दरम्यान. ओके, जी पिट्युटरी ग्लँड आहे, ओके, या पिट्युटरी ग्लँड मधूनच ओके बॉडी ग्रोथ हार्मोन्स ओके किंवा रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्सला सिग्नलिंग दिलं जातं. ओके, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. तर ही जी पिरियडच्या दरम्यान हे जे दोन हार्मोन मध्ये इम्बॅलन्स होतो, ओके, हा बॅलन्स यायला मदत होते. तुम्ही करून बघा. ओके, जस्ट डू इट फॉर 1 month अँड यू कॅन चेंज, यू कॅन नोटीस. ओके, देर इज रिडक्शन इन द क्रॅम्प्स, स्टमक मध्ये क्रॅम्प होतील, त्याचं प्रमाण कमी होईल. मूड स्विंग जे होतात ते मूड स्विंगचं प्रमाण सुद्धा त्यांनी कमी होतं. ओके, सो मोकेश सरांना प्रश्न विचारलाय, वेन कॅन वी डू द योगा मेडिटेशन, आय मीन टाइम, मॉर्निंग, आफ्टरनून और इव्हिनिंग. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर आजच्या भाषेत द्यायचं झालं तर ज्यावेळेस आपल्याला वेळ असेल, वेळ आपण काढला असेल, त्यावेळेस योगासनं करणं खूप आवश्यक आहे. योगिक स्क्रिप्चरनी उत्तर द्यायचं झालं तर मोस्टली योगा हा एम्प्टी स्टमक असेल तरच योगासनं करावी. ओके, आणि सकाळची वेळ सर्वोत्तम आहे, कारण सकाळी आपलं पोट बऱ्यापैकी रिकामं असतं. ओके, साधारणतः 9 ते 10 तासांचा गॅप असतो, तर मॉर्निंगला आसनं केल्यावरती खूप चांगला आसन प्राणायाम. आणि जर मेडिटेशनला वेळ नसेल तर इव्हिनिंगला तुम्ही मेडिटेशनची प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे सर. ओके, कोणाला आजच्या सेशन बद्दल एक्सपिरियन्स शेअर करायचे असतील, खास करून भ्रामरी, नाडीशुद्धी प्राणायाम आणि मेडिटेशन बद्दल, तर तुम्ही एक्सपिरियन्स शेअर करू शकता. और ठीक आहे, वांगड सर, धन्यवाद सर. खूप शब्दात सरांनी समजून सांगितलं. मला असं वाटतं की याच्याशिवाय याच्यासारखं चांगलं लेक्चर कुठे होऊ शकणार नाही. एवढ्या सोप्या शब्दात आणि खूप चांगल्या शब्दात सरांनी आपल्याला सांगितलं. काय आजचा दिवस जॉग्राफिकली पण खूप इम्पॉर्टंट आहे. 21 जून इज द लॉंगेस्ट डे ऑन दी नदर्न हेमिस्फिअर. हे उत्तर गोलार्धामधला हा सगळ्यात मोठा दिवस आहे. तर मला वाटतं की या सगळ्यात मोठ्या दिवशी मला वाटतं आपण सगळ्यांनी एक शपथ घ्यायला पाहिजे की लेट्स इनहेल द फ्युचर अँड एक्सेल द पास्ट. ओके, की म्हणजे येणाऱ्या भविष्यासाठी आपण श्वास घेऊ आणि जे काही आपलं पास्ट आहे, वी कॅन नॉट फिक्स द पास्ट बट वी कॅन मेक अ फ्युचर. आणि मग त्यासाठी परत राहून एकच मार्ग दिसतो, तो म्हणजे योगाचा मार्ग दिसतो. मन शांत ठेवताना जसं मी म्हटलं की शांत मन काही करू शकतं. कुठल्याही लेवलला जी ताकद शांत मनाची आहे ती इनस्टेबल माइंडची असू शकत नाही. आता सारिकाने पण सांगितलं की मन शांत झालं की डिसिजन पॉवर वाढते आणि जे डिसिजन्स घेतले जातात ते डिसिजन्स मला वाटतं की 100% त्या डिसिजन्सला जे काही आपण हे घेऊ, निर्णय घेऊ, त्याला फळ प्राप्त होतं, असा माझा पण एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे आज इथे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले समाज शिक्षण मंडळाचे संचालक माननीय सागर सर, मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी खूप मार्मिक शब्दात आम्हाला मार्गदर्शन केलं. तसंच महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर संजीव लाटे सर यांनी आम्हाला हा कार्यक्रम घेण्याची परमिशन दिली आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते योगाचार्य मनोज कुमारजी टापरे सर, ज्यांचं मागच्या 2 वर्षापासून ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मोठमोठ्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये त्यांचे ऑनलाईन योगा सेशन्स चालू असतात. त्यांनी आम्हाला आज वेळ दिला आणि मोलाचं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला इथे केलं. मी त्यांचेही इथे आभार मानतो. आमची टेक्निकल टीम जी नेहमी आपल्या सपोर्टसाठी उभी असते असे आमचे माने सर, मी त्यांचाही आभार मानतो. या मंचावर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक या सर्वांचे, तसेच समाज शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि संचालक यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.